खय रावलो या श्रीनू? हा अजून कसा नाही इलो? कोणी काही कळवलंय का तिकडे काय झालंय ते? नाही ना, अजून कोणाचाच कॉल नाही आलाय. तू श्रीनूक फोन कर ना परत. हो लाली आत्या, मी केला होता त्याला कॉल, पण तो फोनच उचलत नाहीये. उमाबाईंनी पण त्यांचा मोबाईल इथेच विसरून गेल्यात. गडबडीत असतील हो सगळे तिकडे. काय करायचं आता? मी जाऊन बघू का तिकडे? काही एक गरज नाही हा. निशिन फोन केला नव्हता ना म्हणजे ओवीची तब्येत ठीक असणार. काय नाही हो, उगाच फोन करून रडारड करून सगळ्यांका तिकडे बोलवून घेतलंय, बाकी काय नाही. येऊ दे ती का घरी. नाही तिची खरडपट्टी काढली ना तर नावाची लाली नाही. हा लाली काय बोलतेस तू? कळतंय तुला? अगं वेळ काय, तू बोलतेस काय? जरा विचार करून बोल ना. तिकडे काय झालं असेल याची कल्पना तरी आहे तुला? पण निशीला काही झालेलं नाही. सुदैवाने निशी बरी आहे. गुंडांच्या हल्ल्यात चाकू ओवीला लागला आणि आता ती सिरियस आहे असं नीरज मला म्हणत होता. बिचारी निशी, नुकतंच तिचं लग्न झालंय आणि आज तिच्या बरोबर हे असं झालंय. देव पण ना चांगल्या माणसांच्याच मागे का लागतो कळत नाही. अरे देवा, या का अचानक प्रीत घडला? पोरांका नजर तर नाही लागली ना कोणाची? चला आपण सगळे जाऊया. नाही माझ्या जीवाकनं लय घोर लागलो. चला. आहे तू शांत हो, शांत हो तू. ताईची, तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. तिकडे सगळे गडबडीत होते म्हणून मी इथे निरोप द्यायला आले. ओवीची ट्रीटमेंट सुरू आहे, ती होईल बरी. हा अरे वा, ओवी सिरियस आहे. म्हणजे देवाची पण हीच इच्छा आहे की मी आणि श्रीनूने एकत्र यावं. म्हणून तर निशीवर झालेल्या हल्ल्यात ओवी जखमी झाली आहे. बरंच झालं. आता तिला माझ्या आणि श्रीनूच्या मार्गातून बाजूला करण्यासाठी लागला काय? थांब थांबा. झाला झाला झाला. हा हा ये बस. मला वचन दे, आजपर्यंत माझ्यासाठी सगळं केलं, ते सारं काही तिच्यासाठी करशील. मग आपण थांबूया.